मैत्री मैत्री म्हटल्यानंतर आपल्याला घराच्या बाहेरच का शोधावं लागतं? पती पत्नी हे चांगले मित्र मैत्रिणी का असू शकत नाही? आणि जर तसं व्हायचं असेल तर ह्या तीन गोष्टी जर पती पत्नींच्या नात्यांमध्ये दोघांनी सांभाळल्या तर त्यांचं नातं मैत्रीपेक्षा काही कमी राहणार नाही. तर पहिली गोष्ट आहे त्याच्यामध्ये की एकमेकांचा रिस्पेक्ट करणं. एकांतामध्ये तुम्ही एकटे असता त्यावेळेस हरकत नाही, तुम्ही ज्या पद्धतीने अनौपचारिक वागताय काही हरकत नाही, परंतु किमान इतरांसमोर, फॅमिली समोर, रिलेशनशिप समोर, रिलेटिव्ह समोर, समाजासमोर एकमेकांना रिस्पेक्ट देणं. आणि तो रिस्पेक्ट द्यावा लागतो, तो आपल्या ऍक्शन मधून, तो आपल्या विचारातून, तो आपल्या विचाराबरोबरच आपल्या कृतीतून. आणि तो जर आपण दिला तर आपलं नातं अधिक दृढ होतं. नंबर 2 ते म्हणजे आपल्या या लाईफ पार्टनरला थोडं स्पेस द्या, थोडी वेळ द्या, थोडा स्पेस द्या त्या नात्यातनं मोकळं होण्यासाठी. आणि मग पहा, त्या स्पेस दिल्यानंतर ते नातं अधिक घट्ट होतं. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे या दोघांच्या नात्यामध्ये असावी लागते, आणि ती म्हणजे पी फॉर प्रॉब्लेम नाही, तर पी फॉर पार्टनर. एकमेकांसमोर फक्त जबाबदारी म्हणून बघू नका, तर एकमेकाचे पार्टनर म्हणून, एक चांगला मित्र म्हणून, की जिथे मला शेअरिंग करता येईल, जिथे मला ऐकणारं कोणीतरी असेल, हक्कानं ऐकणारं असेल, फक्त सजेशन्स नसतील तर सोल्युशन्स असतील, असं वागणारे पार्टनर. असे जर दोघं एकत्रित आले आणि दोघांनी छान संसार केला तर का हे मित्र होऊ शकणार नाहीत?